लाडक्या बहिणी मदतीपासून वंचित राहिल्याने महिलांमध्ये सध्या नाराजीचे सूर दिसत आहेत. बाभुळगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून काही महिला वंचित राहिल्या आहेत. बँक खात्यात पैसे जमा होणे बंद झाल्यामुळे महिलांनी बाभुळगाव पंचायत समिती आणि यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये नियमित जमा होत होते. मात्र मानधनात वाढ झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या नवीन निष्कर्षामुळे अनेक महिलांचे पैसे येणे बंद झाले आहे. 3 ते 4 महिन्यांची रक्कम एकत्र मिळेल या अपेक्षेने महिलांनी पंचायत समिती कार्यालयात चौकशी सुरू केली आहे. संबंधित विभागाकडून केवायसी अपूर्ण असणे, आयकर भरणाऱ्या फायली असणे किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन असणे ही प्रमुख कारणे दिली जात आहेत. मात्र यावर महिलांचे म्हणणे आहे की बँक कर्जासाठी केवळ नावापुरता इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागल्याने किंवा घरात जुनी बंद पडलेली 4 चाकी असल्याने लाभ थांबविणे अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे पैसे बंद झालेल्या बहुतांश महिला भूमिहीन शेतमजूर असून त्यांच्या कुटुंबात कोणीही शासकीय नोकरीत नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या महिलांची कोणतीही पूर्वकल्पना किंवा प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण न करता मदत थांबविल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने या अटीचा फेरविचार करावा अशी मागणी सध्या महिला करीत आहेत.